हुम फट भद्र स्वप्न क्रुम। हुम फट भद्र स्वप्न क्रुम। भद्र स्वप्न। आता वेदा या स्वप्नाच्या जाळ्यात अडकणार आणि ती मीरा माझ्या मुठीत असणार। आई वेदा 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 आई कसं माझं बाळ किती किती मोठी झाली असतो। आई मला तुझी खूप आठवण येते। मला पण तुझी खूप आठवण येते राजा, प्रत्येक क्षणी। तुला माहितीये कधी कधी तर मला असं वाटतं की तुला अशी अशी घट्ट मिठी मारावी, खूप लाड करावे, मायेने असं तुझ्या डोक्यावरून हात फिरवावा। आणि आता तू आलीस ना, आई अशी हाक मारत, तशी रोज तुम्हाला हाक मारावीस। मला फार काही नको होतं का आयुष्यात, मला फक्त आनंदाने तुझ्यासोबत जगायचं होतं, पण तेवढेही माझ्या नशिबात आलं नाही। एक बाप इतका निर्दयी कसा असू शकतो? वेदा, तुझ्या बाबांनी मला मारून टाकलं ग। काय? हो, तुझ्या बाबांनी मारलंय मला, आणि तेही त्या मीरासाठी। आई तू तू हे काय बोलते? बाबाने तुला मारलं? हो ते मीराईसाठी? हो बाळा, हो। हे सगळं काही बोलू नकोस, बोलू नकोस। काय करतेस तू? मी 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 नाही केलं अनन्या, मी काही नाही केलं। मी जेव्हा इकडे आले ना, तेव्हा हे आधीपासूनच इकडे इकडे रचून ठेवलेलं होतं। मी खरंच काही नाही केलं। मी फक्त बघते हे काय 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 मांडून ठेवलं ते। आई स्पष्ट कळतंय, हे जादूटोना सारखं। जादूटोनाच आहे, हो हो, तेच तेच ते
तेच आहे अनन्या, तेच आहे. हो, तेच आहे. पण खोलीतल्या सगळ्या वस्तू तशाच आहेत. म्हणजे घरातलंच कोणीतरी. घरातलं नर्मदा आत्या? मला माहिती नाही अनन्या, पण असं कोणीतरी जो माझ्या जीवावर उठलाय. मीरा वहिनी? मला माहिती नाही अनन्या, पण मी तिचं नाव नाही घेऊ शकत. तसं जर का झालं तर अथर्व मला सोडणार नाही. ते इंटरव्ह्यू छापून आलं होतं तेव्हा पाहिलं ना तो कसा वागला होता ते. आई हे बघ, मीरा वहिनी हे सगळं करेल असं मला नाही अनन्या, तुला असं वाटतंय, पण ती हे सगळं करू शकते. ती मला असं मारू शकत नाही ना, म्हणून हे सगळं जादूटोणा वगैरे करून तिला मला हळूहळू मारायचं, हळूहळू, म्हणजे तिच्यावर संशय येणार नाही. आई हे बघ, तू शांत हो. हे बघ, मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही तुला. अनन्या, मला स्वतःची काळजी नाहीये. मला अथर्वाची काळजी आणि आपल्या वेदाची काळजी. वेदा तर मीराने संमोहन केल्यासारखीच वागत असते. आई, बाबा तुला का मारेल? तुझा तर ऍक्सिडेंट. तो ऍक्सिडेंट नव्हता वेदा. तुझे बाबा माझ्यासोबत असं काही करतील ना याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता ग. आणि त्यांनी बोलवलं म्हणून मी आउट हाऊस मध्ये गेले होते. हो आई, मला आठवत आहे तू ओरडत होतीस. वेदा, तुझे बाबा माझ्याशी असं का वागले मला नाही माहिती. त्यांच्या मनात काय होतं, त्या मीराच्या मनात काय होतं मला नाही माहिती ग काहीच. पण वेदा, तुला माहितीये, हे मंजिरी आजीने ओळखलं आणि म्हणून ती तुझ्यावर इतका जीव लावते, तुझी काळजी घेते. आणि हेच आता अथर्वना मीराला बघवत नाही, म्हणून ते मंजिरी आजीशी भांडतात, तिला घराबाहेर काढू पाहतात. अनन्या आत्यासोबत भांडतात. आई आणि बाबा मला दोन्ही जीव लागतात. नाही, हे खोटं आहे. ते खोटं वागतात तुझ्याशी. मला यादी तसंच वाटायचं. पण वेदा, सत्य खूप भयंकर आहे बाळा. तू सावध राहा.